ती आहे वाचनातच प्रगती आहे. जो वाचतो तोच पुढे जातो, बाकी तर फक्त गर्दीच आहे. हीच तर आहे आजची सत्य परिस्थिती. म्हणूनच माझा विषय आहे वाचाल तर वाचाल. नमस्कार, मी गट क्रमांक 3 आज आपल्या समोर ऑनलाईन माध्यमातून ऑनलाईन मंचावर उभी आहे. माझे मत, माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पण एक मिनिट थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. जर 24 तासासाठी मी तुमच्या हातातील मोबाईल काढून घेतला तर तुम्ही अस्वस्थ व्हाल का? पण जर मी तुमच्या हातातून 24 तासातून तुमचं वाचन काढून घेतलं तर तुम्हाला काही फरक पडेल का? हाच तर आहे आजच्या जनरेशनचा खरा प्रश्न. आज आपण डिजिटल युगात जगतोय, माहितीच्या महासागरात पोहतोय, पण एखाद्या थेंबासाठी, ज्ञानाच्या थेंबासाठी तहानलेला आहोत. कारण आज आपल्याकडे माहिती आहे पण ज्ञान नाही. माहिती आणि ज्ञान यात खूप फरक आहे. माहिती ही आपल्याला इंटरनेटवरून भेटते, पण ज्ञान हे आपल्याला मनात तयार करावं लागतं. पण हे सगळं जर आपल्याला मिळवायचं असेल त्यासाठी आपल्याला वाचन हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. वाचन ही एक सवय नाहीये, तर ते एक शास्त्र आहे की जे तुम्हाला अज्ञानावर मात करण्यासाठी काम येईल. तुमच्या कल्पनाशक्तीला शिखरापर्यंत पोहोचायला तुम्हाला मदत करेल आणि तुमचे विचार वाढतील. वाचाल तर वाचाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. पण मित्रांनो, वाचाल तर वाचाल म्हणजे नेमकं काय? वाचाल तर वाचाल म्हणजे फक्त परीक्षेत पास होणं नाही, तर वाचाल तर विचार कराल, वाचाल तर शिखरापर्यंत पोहोचाल आणि वाचाल तरच यश तुम्ही गाठवू शकताल. पण आजचे विद्यार्थी म्हणतात की मला समजत नाही, मला फोकस येत नाही. त्याचं कारण एकच आहे की आज आपण स्क्रोल जनरेशन झालो, पण रीडिंग जनरेशन राहिलो नाहीत. आज आपण डीप रीडिंग करण्याचं विसरूनच गेलो आहोत. फक्त समरी, फक्त शॉर्ट व्हिडिओज, फक्त रील्स हेच आपल्या आयुष्यात झालं आहे. पण इतिहास साक्षी आहे हो. इतिहास साक्षी आहे, जो माणूस आज यशस्वी झाला त्याच्या मागं फक्त पुस्तक आणि फक्त वाचन आणि फक्त ज्ञान होतं. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच उदाहरण घ्या ना. त्यांनी 32 डिग्र्या मिळवल्या. त्यांच्या काळात न मोबाईल होता ना इंटरनेट, पण एका पुस्तकाच्या जोरावर ते आज आपल्या भारताचे पहिले कायदामंत्री बनले. कशाच्या जोरावर? पुस्तकाच्या. अहो, इतिहास इतका साक्षी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी इतिहास साक्षी आहे. तर मग आपण तर फक्त एक नाम मात्र आहोत, तर आपणही पुस्तकातून आपलं ज्ञान वाढवू शकतो. आज AI जनरेशन आहे मित्रांनो. आज ह्या AI जनरेशनमध्ये आपल्याला डेव्हलप करायचं आहे, आपली प्रगती साधायची आहे. तर त्यासाठी आपल्याला वाचन तर करावंच लागेल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आज AI आहे, ChatGPT आहे, तर मग त्या पुस्तकात काय पडलंय? पण मित्रांनो, AI वर जर तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर तुम्हाला त्याला प्रश्न विचारावे लागेल. जर तुम्हाला इंटरनेटवर माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला योग्य प्रश्न विचारावे लागेल, योग्य माहिती शोधावी लागेल. तर ती कुठून मिळेल? तर ती मिळेल तुम्हाला तुमच्या पुस्तकातून. तर मित्रांनो, माझा एकच संकल्प तुम्हाला सांगू इच्छिते. दररोज 20 मिनिटं तरी वाचा. अहो, दररोज इंग्रजीचा एक नवीन शब्द शिका आणि तुमच्या स्पोकन इंग्लिशला नवीन दिशा द्या. दररोज करंट अफेअर्स एक तरी वाचा आणि तुमचा ज्ञानात आणि भर द्या. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक. आणि पुस्तकात काय येतं? तर शब्द आणि संख्या आणि वाचन. आणि त्याच वाचनामुळे ते आज भारताचे पहिले कायदामंत्री बनले. कशामुळं? कारण त्यांनी एकच संकल्प धरला होता की दुसरा कोणीही माझा मित्र नाही, फक्त पुस्तकच माझा मित्र आहे. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की दररोज वाचन करा. दररोज 20 मिनिटं का होईना वाचन करा. कारण वाचन हे तुम्हाला तुमच्या शिखरापर्यंत पोहोचूनच राहील आणि तुम्हाला तुमचं यश मिळूनच राहील. मित्रांनो, आज आपल्या हातात माहिती आहे, आज आपल्या हातात मोबाईल आहे, पण आपल्याला माहिती कुठून शोधायची हे समजत नाही. तर दररोज वाचन करा, हाच मला तुम्हाला सांगायचा संदेश आहे. पण मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणेल की वाचाल तरच वाचाल, वाचाल तरच वाचाल. धन्यवाद.